नमस्कार, मी मनालीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर। ही भाजकी शेवई आहे 1 वाटी, हे काजू बदाम आहेत बारीक बारीक कापून घेतलेले आहे, 1 वाटी साखर, पाव वाटी तूप, वेलची पावडर 2 चमचे आणि 1 लिटर दूध आहे। तर चला आपण शेवई बनवायला घेऊया। तर आपण दूध गरम करायला ठेवू। दुधामध्ये आपण साखर टाकूया। दूध गरम होते तोपर्यंत आपण शेवया, काजू बदाम शॅलो फ्राय करून घेऊया। एक पॅन घेतला आहे, त्या पॅन मध्ये तूप टाकलाय। तर यामध्ये शेवई टाकूया आणि चांगलं भाजून घेऊया। भाजलेलंच असतं तसं या शेवया, पण तरी थोड्या तुपामध्ये भाजून घेऊया। शेवया चांगल्या भाजून झाले, काजू बदाम आणि शेवया चांगल्या भाजून झालेल्या आहेत। घेऊ आणि ते खरपूस रंगाच्या। तर बघा, आपण हे दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जी साखर टाकली ती पूर्णपणे वितळलेली आहे। आपण हे दूध गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये साखर टाकून साखर पूर्णपणे वितळली आहे आणि दूध चांगलं गरम झालेलं आहे। तर यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकून घेऊ। बघू शकता, हे दूध आता चांगलं आटलेलं आहे 10 मिनिटं। याच्यातली साखरही वितळली आहे। तर आता यामध्ये आपण शेवई आणि काजू बदाम आपण भाजून घेतले आहे ते टाकूया त्याच्यात। आता हे चांगलं एकत्र करून घेऊ आणि त्याला चांगली खळखळून उकळी येईपर्यंत तसंच गॅसवर ठेवूया आणि उकळी आली की आपण गॅस बंद करून टाकू। बघू शकता, याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। आता याचा गॅस आपण बंद करूया आणि थंड झाल्यावर सर्व करून घेऊ। चांगली थंड झाली आहे। आता आपण याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ खाण्यासाठी।